नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय टम्म अशी फुगणारी पुरणाची पोळी। त्यासाठी काय करायचं आहे, 1 वाटी चणा डाळ स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवायची। 5 ते 6 तास सुद्धा तुम्ही ही भिजत ठेवू शकता किंवा त्याहूनही जास्त वेळ ठेवली तरी सुद्धा चालेल। तर इथे मी पाण्यातून ही डाळ एका कुकरमध्ये काढून घेतली आहे। त्याच्यामध्ये 1 कपभर एवढं पाणी घालते, म्हणजे डाळ बुडेल इतपतच पाणी घालायचं आहे। त्यामध्ये हळद घालायची, थोडंसं तेल घालायचं, कुकरचं झाकण बंद करून घ्यायचं आणि 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या। व्यवस्थित ही डाळ शिजली जाते। जर व्यवस्थित भिजली असेल तर ती व्यवस्थित शिजली सुद्धा जाते। जर तुम्ही डाळ भिजवत न ठेवता लगेचच अशी कुकरमध्ये घालून करणार असाल तर जास्त शिट्ट्या काढाव्या लागतात। इथे माझं काम एका शिट्टीतच झालेलं आहे। तर 1 शिट्टी काढून कुकर थंड व्हायला ठेवला। आता कुकर थंड होतोय तोपर्यंत इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1.5 कप घेतलंय। त्याच्यामध्ये हळद आणि मीठ घालते। आता हे सगळं आधी व्यवस्थित मिक्स करून घेते, म्हणजे हळद आणि मीठ जे आहे ते सर्वत्र लागलं जाईल। याच्यामध्ये थोडं थोडं करत पाणी ॲड करते आणि हे पीठ आहे ना मळून घ्यायचं। आता हे पीठ आपण कसं मळायचं आहे, आपण जसं चपातीला करतो ना तसंच करायचं आहे। पण मी जेव्हा पुरणपोळी करते तेव्हा हे पीठ थोडंसं हलकं मऊ ठेवते, म्हणजे मला पुरणपोळी लाटताना सोपं जाईल, जास्त प्रेशर द्यायची गरज लागणार नाही। म्हणून थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि व्यवस्थित असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळून झाल्यावरती थोडासा तेलाचा हात लावायचा आणि अजून छान हे व्यवस्थित मळून थोडा वेळ रेस्टला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित पीठ सुद्धा सेट होतं आणि पुरणपोळी सुद्धा खूप छान लाटली जाते। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल ना तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर बघा, आता इथे पीठ जे आहे ते एकदम व्यवस्थित मळून तयार झालेलं आहे। आता बाजूला ठेवूया त्याला। आता कुकर उघडून पाहूयात डाळ व्यवस्थित शिजली आहे का ते। तर इथे बघा, पाणी जे होतं ते एकदम व्यवस्थित आपल्या डाळीला पुरलेलं आहे आणि डाळ सुद्धा एकदम व्यवस्थित शिजली गेलेली आहे बघा। आता ही शिजलेली डाळ मी एका कढईमध्ये काढून घेतलेली आहे। आपल्याला आता पुरण तयार करायचं आहे, तर कढईमध्ये काढून थोडंसं प्रेस करत घेते मी। बघा, डाळ सुद्धा ना व्यवस्थित शिजली, त्याच्यामुळे किती छान अशी स्मॅश होते। आता ह्याच्यामध्ये आपल्याला गूळ ॲड करायचा आहे। आता 1 वाटी मी इथे डाळ घेतली होती, त्याच वाटीने मी इथे गूळ मापून घेतलेला आहे। 1 वाटीपेक्षा थोडंसं कमी घेतलं आहे, पूर्ण वाटी भरून नाही घेतलेला आहे। तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर, नाहीतर 1 वाटी असेल तर थोडासा कमी गूळ करायचा आणि ह्याच्यामध्ये घालायचं। तर गूळ चांगला वितळतोय तोपर्यंत आपल्याला ही डाळ जी आहे ती व्यवस्थित मिक्स करायची आहे। आणि बघा, गूळ वितळला की मिश्रण असं पातळ होतं, तर आता एकदम घट्टसर होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। सोबत आपण डाळ सुद्धा पळीच्या मदतीने स्मॅश करून घेऊ शकतो। तर आता बघा, इथे जे मिश्रण आहे पुरणाचं ते कसं घट्ट होत चाललेलं आहे। ह्यात मी घातली आहे 1 चमचा वेलची पावडर आणि 1 चमचा सुंठ पावडर, 1 चमचा तूप घातलेलं आहे। इथे तुम्ही जायफळ पावडर सुद्धा घालू शकता। तर आता हे सगळं ना व्यवस्थित मिक्स करून घेते आणि अजून थोडंसं घट्ट, म्हणजे हे असं गोळा होईपर्यंत, किंवा सिंपल आहे तुम्ही चमचा उभा करून पाहू शकता। चमचा उभा राहिला तर आपलं पुरण जे आहे ते एकदम व्यवस्थित तयार आहे। आता माझ्याकडे ही पुरणाची चाळण आहे, तर ती चाळण मी एका भांड्यावर ठेवली आणि त्याच्यात हे पुरण काढून घेते। पुरण ना शक्यतो जरा गरम असतानाच आपल्याला ही प्रोसेस करायची, म्हणजे पटपट होते। पुरण थंड झालं की थोडं जास्त प्रेशर लावावं लागतं, त्याच्यामुळे हलकंसं गरम असेल ना तेव्हाच करायचं। तर इथे मी पेला घेतलाय, पेल्याच्या मदतीने मी हे असं प्रेस करत करत पुरणाच्या चाळणीवरती पुरण जो आहे तो मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे। तर हा पुरण असं सोप्या पद्धतीने करते मी। तुमच्याकडे जर पुरणाचं भांडं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा करून घेऊ शकता। पुरण बघा एकदम व्यवस्थित पडतोय। आता इथे माझा सगळा पुरण जो आहे तो मस्त पाडून झालाय। तुम्ही ह्यावरून पाहू शकता की डाळ किती छान शिजली होती। तर असं पुरण जो जाळीवर मागच्या साईडने चिकटलेला आहे तो सुद्धा काढून घेते। हे बघा, मस्त सुटसुटीत पुरण तयार झालंय की नाही। आता पुरणाचे ना थोडे गोळे करून घेते। जेवढी मला पोळी लाटायची आहे त्याप्रमाणे मी इथे पुरणाचे गोळे करून घेते, म्हणजे मला ते स्टफ करून लाटायला पटकन सोपं जाईल। तर इथे पुरणाचे गोळे करून घेतलेत। आता चपातीचं जे पीठ मळून घेतलेलं आहे पोळीसाठी आपण, त्याला ना एकदम व्यवस्थित असं मळून घ्यायचं आणि ह्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे, म्हणजे तुम्हाला ज्या आकारामध्ये पोळी हवी असेल त्या आकारामध्ये गोळे करून घ्यायचे। तर इथे मी सगळे गोळे करून घेते आणि त्यानंतर मग एकत्र पोळी लाटायला सुरुवात करते। तर इथे तुम्हाला मी एक पोळी लाटून दाखवते। याची ना छान अशी पारी तयार करून घ्यायची। याच्यामध्ये आपण तयार केलेलं पुरण जे आहे ते भरून घ्यायचं आणि व्यवस्थित हा जो गोळा आहे तो बंद करून घ्यायचा।
आणि सुक्या पिठाच्या मदतीने ही पोळी आपण लाटून घेणार आहोत. इथे मी चपातीचंच पीठ वापरते लाटण्यासाठी. तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरलं तरीसुद्धा चालेल, त्याने पोळी जी आहे ती छान सरसरीत लाटली जाते. तर इथे व्यवस्थित हा गोळा बंद करून घ्यायचा आणि एकसारखा असं आपल्याला ही पोळी जी आहे ती लाटून घ्यायची आहे. इथे मी गव्हाचंच पीठ वापरलेलं आहे. तुम्हाला जर वाटलं मैद्याची करायची तर गव्हाच्या ऐवजी तुम्ही इथे मैद्याचं पीठसुद्धा वापरू शकता, किंवा मैदा अर्धा आणि गव्हाचं पीठ अर्धं असं सुद्धा करून तुम्ही पोळी बनवू शकता. तर इथे मी फक्त गव्हाचं पीठ वापरूनच ही पोळी तयार केलेली आहे. तर बघा, एकसारखी अशी मस्त लाटून घ्यायची पोळी. एकसारखी लाटली ना की सुंदर टम्म फुगते सुद्धा ही. तर इथे पोळी लाटून झालेली आहे. आता मी तुम्हाला दाखवते की मी ही कशी शेकवणार आहे. त्यासाठी मी पॅन गरम करत ठेवलेला आहे. पॅनवरती ही पोळी घालून घेते आणि खालची जी बाजू आहे ती हलकीशी शेकली ना की आपल्याला ही पोळी टर्न करून घ्यायची आहे, ही अशा पद्धतीने. त्यानंतर खालची जी बाजू आहे ती पूर्णपणे आपल्याला शेकवून घ्यायची आहे. शेकली की वरतून आहे ना थोडी थोडी पुरणपोळी जी आहे ती फुलायला सुरुवात होते. तर ह्याच्यावरती तूप किंवा तेल घालायचं आणि बघा काय मस्त ही पोळी फुगायला सुरुवात झाली आहे की नाही. आता मी तुम्हाला फुगवून दाखवते आणि एकदम टम्म फुगली आहे ही. दोन्ही बाजूंनी छान तेल लावायचं किंवा तूप लावायचं आणि ह्या पोळ्या छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायच्या. अशा या पुरणाच्या पोळ्या तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा. बघा किती सोपं आहे आणि पटकन सुद्धा झाल्यात. तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही सुद्धा आपल्या मराठी सणांच्या दिवशी ही पुरणाची पोळी नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा.